आज बीजेचा पुण्यदिवस आहे, शनिवार आलेला आहे. तेव्हा स्वामींचं स्मरण जे चालू आहे ते तसंच पुढे नंतर सुरू ठेवू. आणि फक्त तुकोबांचं स्मरण करू थोडक्यात आणि थांबू. तुकोबांचं स्मरण कशासाठी करतो आपण? तेव्हा असे काहीतरी जयंती पुण्यतिथी आल्याशिवाय म्हणजे निमित्ताशिवाय थोडक्यात म्हणजे आपल्याला त्यांचं स्मरण होत नाही, ही काही अडचण आहे. आपण सदैव आठवण करीत राहिलो, त्यांचं सांगणं पाहत राहिलो, त्याच्यावर चिंतन सुरू राहिलं तर वेगळ्या काही साजरं करायची वेळ येईल असं काही वाटत नाही. पण ठीक आहे, असं काहीतरी निमित्ताने करायची. आपल्याला जी प्रापंचिक सवय आहे, प्रपंचामध्ये जसं करायची सवय आहे, निमित्ताने गोष्टी करायच्या त्याची सवय नाही. तर तसं देवाला सुद्धा नडीलाच हाक मारतो आपण, रोज हाक मारतोच असं नाही, नडीला देवाला हाक मारतो, तसं ते आपलं ह्याचं झालेलं आहे. तर असू दे, चांगल्या बाबतीत आपण निमित्ताची वाट बघू नये, ती नेहमीच करावं खरं सांगायचं तर. तरीही आपल्याला ती गरज आहे म्हणून विजेच्या निमित्ताने तुकोबांचं स्मरण करू. दुसरं त्यांचं स्मरण करण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण की आपणा प्रापंचिक माणसानं फार जवळचे संत आहेत. कारण प्रापंचिक माणसाची तक्रार नेहमी दुःखाबद्दल असते आणि त्यांच्या इतकी वेगवेगळ्या प्रकारचे दुःख सुचलेले इतके जवळचे संत नाहीत आपल्याला. तेव्हा ती एक विशेष जवळीक आहे त्यांची. सुखाच्या जवळीकीची पद्धत वेगळी, दुःखाच्या जवळीकीची वेगळी. दुःखात जास्त जवळीक असते आणि अशा वेळेला आधार संतांचा जास्त वाटतो. आधार तेवढाच असतो, आम्हाला जास्त वाटतो, गरज पण वाटते. तेव्हा प्रपंचाच्या दुसरी बाजू त्याची की प्रपंचातून गेल्यामुळे त्याच्या अडीअडचणी खाचाखोचा करणाऱ्याची परिस्थिती, त्याला काय कुठे कशा पद्धतीनं घडणार, पुढे कसा जाणार, हे सगळं ते सोसलेलं आहे त्याने. स्वतः उद्योगधंदा, कष्ट, काय त्या काळातली सावकारी, दुकानदारी, सगळं आपल्याला माहिती आहे. त्यात निघालेलं दिवाळं, बरे झाले देवाबाईला कर्कशा वगैरे सर्व. तेव्हा असं नाही तसं या मार्गाने ते सगळ्यातून गेलेले आहेत. ते पार गेले हे विशेष, आम्ही तिथेच आहोत हेही विशेष. विशेषाच्या अर्थाने की त्यांनीच विचारले, मला कसं काही वाटत नाही असं विचारलं. त्यांना काहीतरी वाटलं आणि त्याने एवढी ठोकली, असं प्रकार आहे. तर मग त्यांना असं वाटतं की एवढं दुःखाचं आहे तर तुम्ही बाजूला राहून का करीत नाही ते, त्याची त्यांनी मार्ग सांगितला आहे. बघू थोडक्यात. तर अत्यंत गरिबी, अत्यंत श्रीमंती, उपास तापास पडणं, कर्जबाजारी असणं, लोकांनी निंदा करणं, भक्तीचा मार्ग त्याला टाळकुटेपणा म्हणणं, असंख्य प्रकार जे आपल्याला सुद्धा आयुष्यात सोसायला सामान्य माणसाला लागले नसतील एवढे त्यांना लागले. त्यामुळे त्यांच्याशी एक विशेष संबंध आहे, त्यांचे विशेष उपकार आहेत. ज्यांनी गाथेचं अभ्यास केला असेल, त्या गाथेचं पारायण केलं असेल, त्याच्यापेक्षा अभ्यास केला असेल, त्यातनं स्वतःसाठी काय आहे ते पाहिलं असेल तर त्यांना हे स्पष्ट असेल. तिसरं आपलं कारण महत्त्वाचं हे की महाराजांचं तुकोबांच्यावर फार प्रेम आहे जास्त. त्यांनी काय सांगितले ते आपल्याला माहिती आहे, त्याचं स्मरण करूया. की सामान्य प्रापंचिक साधकाच्या नराचा नारायण होण्यापर्यंतच्या सर्व दशांचं चित्रण, सर्व दशांचा अनुभव, त्याचं प्रतिबिंब हे तुकोबांच्या अभंगामध्ये आहे असं त्यांनी सांगून ठेवलं आहे. त्यामुळे आपण त्या कारणासाठी सुद्धा त्याकडे बघायला हरकत नाही. प्रत्येकाला अडचणी असतात आणि ते त्याच्यासारखी दुसऱ्याला अडचण नाही असं वाटतं, हे एक प्रपंचातल्या अडचणींचं वैशिष्ट्य आहे
असं कोणाच्या वाट्याला आलं नसेल असं म्हटलंच होतं. म्हणजे असं कोणाच्या वाट्याला आलं असेल, असं कोणाच्या वाट्याला असेल, म्हणजे असं दोन्ही बाजून. तर असं कोणाच्या वाट्याला ते दुःख आलं नसेल, असं माझ्या वाट्याला आलं, असं ते वाटत असतं प्रत्येकाला. आणि प्रत्येक स्थितीत ते वाटतं. लहानपणी असा अभ्यास असला कोणाला वाटायला, तुमच्या काळात वेगळं होतं. लहान मुलं सुद्धा म्हणतात बघा तुम्ही. मोठ्यानं असं वाटतं आम्ही शिकत होतो ते तुम्ही शिकत होता बरोबर आहे, आज काय परिस्थिती बाहेर तुम्हाला माहिती आहे का, असं मोठी मुलं सुद्धा आपल्याला म्हणतात. कॉलेजची परिस्थिती वेगळी आहे, तुम्ही जात होता तेव्हा ते वेगळं होतं. ते लेंगा शर्ट घालून जात होता कॉलेजमध्ये, तसं राहिलं नाही आता. तेव्हा अशा अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आज प्रत्येकाला ते काहीतरी वेगळं वाटतं. तर साधकाच्या सर्व दशा ज्या येतात, याव्यात, कसं जावं ते कळावं, याचं सगळ्याचं आपल्याला तिथून मिळतं असं महाराज म्हणून आपलं तुकोबांच्यावर जास्त प्रेम म्हणून आज ते अचानकपणे बाजूला ठेवून परत एकदा स्मरण करायचा विचार केला. त्या बाबतीत महाराज म्हणले ते पण बरोबर आहे. त्या अर्थाने ते बरोबर आहे की ज्ञानेश्वर महाराज समर्थ ते म्हणजे आपल्या आजच्या भाषेमध्ये म्हणजे बॉर्न लोक यासाठी जन्माला आले असं. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय पोचतोय हात आपला, असं ते असंच आहे सगळं. म्हणजे आनंदात ते कुठल्या कुठं आहे, त्यात काही प्रश्नच नाही. देणं कुठल्या कुठं आहे म्हणून माऊली म्हटलं आहे, हे सगळं खरंच आहे. पण हे कसं जवळीक साधून साधून जाता येतं त्याच्याबरोबर, असं आहे तुकोबांचं. म्हणून त्यासाठी एकदा आपल्याला त्या दशेची जवळीक वाटते. त्यात कितीतरी वर्णन अशी आहेत, आपण सगळे अभ्यास करणारे आहात, तर वर्णन अशी आहेत की आपल्याला असं वाटतं की हे ह्यातलं काहीच आपण भोगलं नाही, आणि किती भोगलं आहे, किती प्रतिक्रिया दिल्या आहेत, किती हे दिलं आहे असं वाटतं. त्यांच्यावरती साधकांच्यासाठी तुकोबांचं काही वेगळं आहे, तर ते बाजूला करून ठेवलेलं आहे. कधी त्याचा योग असेल त्यावेळेला ते येईल. तत्पूर्वी निदान आपलं स्मरण तरी कायम राहावं म्हणून हे आजचं प्रयोजन आहे. आपल्या ज्या अडचणी आणि विषय आहेत त्याच्या संदर्भातलं फक्त आपल्यासमोर 2-2 ओळी ठेवतो. एक आपली सर्वात पहिली जिव्हाळ्याची महाराजांच्या दृष्टीनं आपल्या दृष्टीनं असं मी समजतो गोष्ट म्हणजे जप. जप आहे. तेव्हा त्याबद्दल बऱ्याच प्रतिक्रिया असतात. चांगला होत नाही, मनासारखं होत नाही, करायचं आहे, ठरवलं आहे पण अजून योग येत नाही. बाकी बऱ्याच गोष्टींचे योग येतात, सगळं होतं वगैरे, पण योग येत नाही त्यापासून. तर ते बरोबरचं मानलं तरी गृहीत धरा, खरं मानलं तरी गृहीत धरा. तेव्हा तुकोबा एवढं तरी म्हणाले तेवढं लक्षात ठेवू. नसे तरी धनी नसो, तरी वाचे तरी वसो. ठीक आहे, निदान एवढं तरी करीत राहूया. मला करायचं एवढं तर राहू दे, बाकीचं पुढचं काय होणार आहे ते होईल, पण निदान एवढं तरी होऊ दे की मला तो 5,000 करायचं आहे, मला तो 10,000 करायचं आहे, मला ते काय 25 माळा करायचे, काय त्याची माळ असेल, जे काय असेल ते करायचं आहे. वाचे तरी वसो. का मनात आहे का नाही कोणा ठोक, ते आपल्याला माहिती, ते आपलं महाराजांना माहिती. फार तर अशा दृष्टीने विचार केला तर त्याची काय असेल ते असो. हे केल्याने काय होईल एवढं ठीक आहे, हे पटलं की वाचे तरी वसो. त्यांचं म्हणणं असं आहे की हे खूप काळ करीत राहिलं म्हणजे काळे तरी, तुका म्हणे काही काळाने, तुका म्हणे काळे तरी, काही काळाने तरी माझं सांभाळेल हरी. असा चूक सांगितलेलं आहे की असं मी म्हणत राहिलो. एखाद्याचं कटकट करायला लागलं तर त्याच्या कटकटीमुळे तरी आपण त्याला ती वस्तू देतो का नाही म्हणाला, बाज बाबा तुझं ठीक आहे की आपलं नामस्मरण सुरू झालं. वा काय चांगलं नाही, उलटं फिरवून पाहिलं तर बरं वाटतं की करायचंय सारखंच म्हटलंय. सारखं मला जप करायचं मला काय पारायण वाचन काय करायचंय, तर ते मला सारखं करायचंय असं म्हणतात. म्हणे असो नसो ते त्याने आधीच सांगितलंय, पण तरी सुद्धा म्हणतायत ना वाचे तरी बसो. वाचेने म्हणतात म्हणून निदान रोज ते देवासमोर ते सारखं म्हणल्यामुळं तो कंटाळून तरी एक दिवशी म्हणेल ठीक आहे आता तुझं काम आहे जा, असं तरी काम ना म्हणतील आणि आपलं सुरू होईल. तर ही केवढा दिलासा आहे. म्हणजे तुका म्हणे काळे जरी मज सांभाळेल हरी. म्हणजे निदान ह्याची इच्छा तरी होती, म्हणजे जर काही प्रसंग आला तर त्यासाठीही सांभाळतील आणि मग साधनही सांभाळतील. मग हळूहळू साधनाची बुद्धी, साधनाची निष्ठा, मग तो निर्धार, मग त्याच्यासाठी सातत्य सगळं ते असतं क्रमाने. आता होईल तसं काय काळजी करू नये म्हणून मला वाटलं की हे म्हणजे त्याच्यावरनं मला आठवण झाली, ती महाराजांची आठवण झाली. आपल्याला महाराजांनी सांगितलं की सगळ्या जवळच्या दशा आहेत म्हणून.
त्या गोंदवलेल्या महाराजांना विचारणारे लोक होते त्या काळामध्ये, आपल्याला माहिती असेल की हे जे लोक इथं सगळे राहिलेले आहेत त्या काळातली गोष्ट, तर हे काही जब बीप काही करीत नाही, इकडे तिकडे हिंडत असत, खातात पितात वेळेला सगळं, पंक्ती फुस 12 वाजता एकदम गर्दी सगळं, पुन्हा रात्री 7:30-8ला सगळे एकदम भरून जात सगळं. एरवी कुठं तेच लोक कुठे असतात कळत नाही, तर तुम्ही कशाला हे फुकट द्यायला घालता सगळ्यांना, त्यातलं हे जाऊ दे. असे आहेत पण ते इथे राहतात, ते जेवणाच्या वेळेला का होईना आपण रामाजवळ येतात, माझ्याजवळ येतात. कधीतरी त्यांना बुद्धी होईल की इतकं तळमळीनं काहीतरी करतायत, आपण काहीतरी करावं असं त्यांना वाटेल, एवढ्यावरच नसतं. एवढ्यासाठी ते जीव देत, काय आपलं जेवलेलं वाया जाईल ह्याच्यापेक्षा काय होणार आहे, तर जीव देत. पण त्यातले कोणाला तरी बुद्धी होईल, कधीतरी बुद्धी होईल, काळे तरी मुझं सांभाळेल हरी, कधीतरी होईल. तसं आहे. दुसरं आपल्याला वेळ नाही म्हणून दुसरं झालं, आपला परमार्थ हा मनाचा आहे. आपण लक्षात ठेवावं, शरीराचा जो आहे, देहाचा आहे, बाह्यांगाचा आहे, तो सगळं आहे, नाही असं नाही. त्याच्याशिवाय काय आपल्याला राहता येणार नाही, करता येणार नाही, हे पण खरं आहे. नाम घ्यायला लागलं तरी देहाची जीभ लागलीच आपल्याला, किंवा काय मन असेल तो त्याचा कुठे असेल माहीत नाही, पण ते पण लागलं असं समजू आपण. पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात ते जास्त मनाचं आहे, या सगळ्याचं नाही आहे. तर काय होतं, हे सगळं मनाचं आहे बरोबर आहे, पण मूळ आपल्याला सगळं आपलं चालतं ते सगुणामध्ये जातं. माळ घेतली हातामध्ये, बोटं, हे सगळं सुरू काम असं आहे. समजा पूजा करतो, काय आपली साधनं आहेत, यात्रा आहे, देवदर्शनाला जातो, सगळं आहे. हे सगळं जमतंच असं नाही, त्याच्यावर उपाय म्हणून तुकोबांनी सांगितलं ते करावं हे चांगलं. कारण हे किती काळ कोणाला कसं कधी जमत नाहीसं होईल, किंवा कदाचित ते नसेलच, मुळात सगळी साधनं आपल्याला उपलब्ध नसतीलच समजा, कारण करताच येत नाही, पिसतच नाही, त्रास होतोय असं असेल तर ते नाहीच जमणार आपल्याला. तर काय करावं हे स्पष्ट सांगणारं कोण एवढं भेटणार नाही, म्हणून मी मुद्दाम आपल्याला हे सांगतो. तो काय म्हणे, करावे चिंतन तेची बरे न भेटून. कोण सांगणार, तुम्ही भेटला नाहीत तरी चालेल, चिंतन जे करता आहात तेवढ्यावरच देव खुश आहे. त्या जागी बसून चिंतन करावं देवाचं, तेवढं सुद्धा पुरेसं आहे, आणि तेच खरं असं त्यांचं म्हणणं आहे उलटं. कारण मन त्यात नसेल आणि तो देहाने इथे असेल तर त्याचा काय उपयोग आहे, उपाधीच वाढायची आणखीन. त्यापेक्षा तो घरी असेल आणि चिंतन देवाचं करीत असेल तर देवळात जाण्यापेक्षा ते जास्त कामाचं उपयोगाचं झालं. त्यामुळे कारण काय त्याचं म्हणणं की करावे चिंतन त्याची बरे काम बरे न भेटून, न भेटता सुद्धा ते भेटावे चांगलंच आहे, भेटलं तर काय फर्स्ट हँड काम आहे, पण नाही जमलं तरी त्याच्यापेक्षा हे सुद्धा चांगलं आहे, याच्यावर उपाय आहे. नाही भेटता आलं तर उपाय आहे, ते चिंतनाचं आहे, आणि तो करीत राहावा. चिंतनावर तुकोबांनी इतक्या प्रकारे इतक्या ठिकाणी सांगितलेलं आहे, सांगणं शक्य नाही. आपण पाहत असाल व्यावहारिक अडचणी असतात, येण्यावर मर्यादा असतात, देहाच्या सगुणाचं किंवा ह्याचं. महाराज म्हणायचे नाही का, गोंधळ किती दिवस राहाल, शेवटी तुम्हाला बरोबर नाम घेऊन जाल, तेच तुमची माझी सोबत ना, असं इतकं अगदी यांनी तळमळीने त्यांनी सांगितलं. तेच आहे. आणि बरे तेची बरे न भेटून, तर बरे काय त्याच्यातलं, त्यांना काय होतं हे महत्वाचं आहे आपल्याला. बरं काय, बरवा अंगी राहे भाव, चिंतनाने चित्त बनतं. नेहमी चित्तवंत ते चिंतनाने बनतं. सारखं ज्याचं चिंतन करतो ते चित्तात राहतं. मग सारखं भगवंताचं चिंतन करीन घरी बसून, त्याला भगवंत समोर असायचं कारणच काय, उलटं असलं तर अडचणच आहे. मला डोळे उघडावे लागतात, इथे डोळे बसून चिंतन करतायत. रामाची मूर्ती मला डोळे बसून मिटून दिसते, समोर पाहायची झाली तर पांडुरंगासमोर किती वेळ बसायला, तिथे कोण डोकं टेकायला मिळालं तरी खूप झालं गर्दीमध्ये, असं ठिकाणी असतं. मग तेच आपल्या डोळ्यासमोर आणलं तर उभं राहतं डोळ्यासमोर. मग हे जे आहे आपल्या मनात तर आहे ना, जाणार म्हणजे भाव आहे म्हणूनच जाणार ना. मग तोच भाव जर चिंतनाने घोटून पक्का केला तर त्यांनी चित्त बनेल, आणि चित्त भगवंताचं झालं तर तुमचं कामच झालं, असं त्यांचं म्हणणं. म्हणून बरवा अंगी राहे भाव तग तोची जाणा देव, त्यात टिकून राहिलो, सबुरीनं श्रद्धेनं टिकून राहिलो तर तोच देव दर्शनाची उरी अवस्थाची अंगधरी.
प्रत्यक्ष जे अवस्था यायला हवी ती चिंतनानेच येईल. त्याच्यावर विचार करून सारखं ते मनात आणून सारखं त्याबद्दल आपण काय जे त्यांनी मार्ग सांगितला अंमलात आणतोय किंवा काय नाम असेल ते घेतोय त्यांनीच ते येईल. तेव्हा तुका म्हणे मन तेथे सगळं कारण असं आहे खरं. तेव्हा चिंतनानं चित्त बनतं, दर्शनाने एक समाधान होतो, दर्शनाने प्रत्यक्ष परिणाम आहे ही गोष्ट खरी. पण डोळे मिटले की दर्शन थांबलं, पण डोळे मिटले की चिंतन सुरू झालं. दर्शन असताना चिंतन असेलच असं नाही, दर्शन असताना चिंतन आहे पण दर्शनाची खेच ओढ जास्त आहे त्यामुळे चिंतन कमी आहे. तेच तुम्ही बघा की तुमचे घरात कोणी काय लहान मुलं आहे समजा, काय लहान म्हणजे शिकणारं मुलं आहे, ते बाहेर ठेवलं की रोज त्याचं चिंतन सुरू होतं. उठलं असेल का, बसलं असेल का, काय करायचं असेल, चिंतन सुरू झालं. लांब आहे, बरे न भेटून त्यातलं आहे. न भेटतात त्याचं काम इतकं चिंतनाचं चालू आहे की विचारसारखे ते येत राहतात. मग असे भगवंताचे विचार जर आपल्यासारखे इथे येत असतील तर मग आपल्याला बरे न भेटूनच आहे. त्यामुळे हा उपाय पण झाला, सोय पण झाली. आणि व्यवहारात महाराजांनी सांगितलं अडचण आहेच, व्यवहाराला व्यवहाराच्या अडचणी असणारच, सगुणाला सगुणाच्या अडचणी नाहीत का, म्हणजे किती वेळ बसाल, उंदरच झाली तरी किती वेळ बसाल असं विचारलेलंच आहे. तर तसे आपल्याला त्याच्यावर हा उपाय सांगितला आहे, आपण तो लक्षात घ्यावा. काय होतं याचं कारण आहे, ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन. ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन. आपण पाहतो व्यवहारात सुद्धा हेच चाललेलं आहे. जरी समजा विघातक गोष्ट झाली तर विघातक गोष्टीचं खूप चिंतन आधी झालेलं असतं. तो मनुष्य उगाच उडी मारीत नाही, त्याच्या मागे कितीतरी चिंतन होतं, चित्त तयार होतं आणि मग मनुष्य ते काय करायचं ते विघातक करतोय. आपल्याला फक्त आता चांगलं करायचं एवढाच. मग देवाच्या बाबतीत परिस्थिती तीच आहे, चित्त बनलं, त्याचं ध्यान लागलं सारखं, ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे म्हणा. म्हणून या अवघे सारा सगळं बाजूला करा, पांडुरंग दृढ धरा. डोळ्यासमोर आज डोळे मिटले तरी पांडुरंग उभा राहतो ना, तेच बरं की त्याच्यापेक्षा. हे किती लोक कुठे गेले होते कोणाचं विचारा नाही. कृपाळू सज्जन तुम्ही संतोषेन, माझं तुम्ही जरा सांगा. निघालाय ना, मला काय वारी शक्य नाही, परिस्थितीन शक्य नाही, तब्येतीन शक्य नाही, कशात शक्य नाही, या सगळ्या प्रपंचान शक्य नाही. तुम्ही माझा निरोप सांगा. तू का म्हणे मी निरविल्या हरी माझं मग हरी उपेक्षा, असं आहे ना. मग मला तर तिथे बसून सुद्धा माझी उपेक्षा नाही करणार, मला सांभाळी. सो तुम्ही तेवढा निरोप सांगा की मला यायचं होतं, एवढं बस आहे. आपल्याकडे जायची धडपड करायची कारण त्यांना ते म्हणतात बसा उलट जागी. म्हणून या अवघे सारा पांडुरंग दृढ धरा, कारण ज्याचे ज्या ध्यान तेची होय त्याचे मन. हे त्याला पूरक बाजू आहे. दुसरी लक्षात ठेवा, पृथ्वी द्यायची तरी पृथ्वीची विषय म्हणून वाचल्या. तर आता मनाने चिंतन करायला लागलं तर अडचण येते, तिच्यावर परिहार. एक एक ओळीचे सगळा परिहार आहे, एक ओळ परिहार. मनाने विचार करायला लागलं की तिकडे जात. दोन मार्ग आहेत महाराजांनी सांगितलेले. एक मार्ग जिथे जातं तिथे त्यांना ठेवणे, हा एक मार्ग. आणि ह्यांनी सांगितलेला मार्ग आणखीन वेगळा आहे. ते म्हणले भगवंतालाच प्रार्थना करा, जाय जेथे म्हण आडगाला सुदर्शन. तुम्हीच काय, माझं मन चाललं दुसरीकडे, तुम्हीच सुदर्शन घाला. तुम्हाला काय अवघड आहे, मी तुमचं चिंतन करतोय ना. सुदर्शन कोणी घालायचं, तुम्ही घालायचं. देवाला चालतं ते, देवाला शिवायचं घातलं तरी त्याचं चालतात, त्याला वेगळ्याच आहेत त्या. इतकं प्रेम आहे ना, पण आतून ओढ आतून आहे, प्रेम आहे, म्हणून शिवीची ओवी होते. तेव्हा हे होऊ शकतं. तर मग त्यांचं म्हणणं जेथे जाय म्हण तेथे आड घाला सुदर्शन, तुम्ही घाला सुदर्शन घाला. आणि ते माझं थांबवा, तिकडे इकडे तिकडे मन चाललंय माझं. हे किती मला वाटतं हे सायकोसोमॅटिक आजारावर सुद्धा हे उपाय आहे, विचार करून. तर सगळ्या दुःखांचे फक्त महत्वाचं बघायचं आहे. त्यामुळे आपल्याला आज लाईटली काय घेता येत नाही अशी परिस्थिती आहे. आता प्रसंग किंवा काय हा आपल्याकडे सर्वसाधारण विषय येतो तो सत्संगाचा, त्याच्या बाबतीत जरा सावधच राहा असं त्यांचं म्हणणं आहे. पारखूनच संग करा. सगळ्या पिढ्यांना सुद्धा लागू आहे, ह्या पुढच्या पिढींना तर जास्त लागू आहे, मागच्या पिढीने काही कमी लागू आहे असं समजायचं कारण नाही. संग तो संगच शेवटी. म्हणून बसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. याच्यापेक्षा आणखी काहीच वाटतं सांग. बसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. हे नुसतं बरोबर बसून झालं
आता आणखीन काय काय बरोबर करणार आहे त्याच्याप्रमाणे कुठे पोचेल जाऊन ते असेच पुसतात ते जे पुसतात ना शेवटी जाऊन जे कुठे कुठे काय अलीकडे बऱ्याच जागा अर्थ तयार वगैरे असे असतात तर तिथे ते त्यातून पुसतात तेच कारण आहे ते. तसं कोणी एवढा मोठा नाही माणूस निघाला स्वतःच्या बुद्धीने निघालेला, त्याला बरोबर ती संगतीनं ते सगळं झालं. म्हणून बसता चोरापाशी त्याची होय बुद्धी. अगदी मजकं फक्त येत. या परमार्थातली आणखीन एक बाब म्हणजे कळलं की ते सांगावं, त्यांना कळावं, खूप चांगलं आहे, तुम्ही या, बघा तरी एकदा. कुणी म्हटलेलं असतंय असं पण नाही काय, आपल्यालाच वाटतं. हेतू काय वाईट नसतो, हेतू चांगला आहे, हेतू त्यातला बरोबर आहे. पण काय आहे त्यांना ते हवं आहे की नको याचा विचार केला की नाही हे आधी बघ. ते चांगलं असलं तरी त्यांना ते हवं आहे की नको हा जर विचार झाला नाही समजा तर महत्वाचा विचार झालाच नाहीये. त्यांच्या बाबतीत आपण विचार करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. ज्याला ते करण्याची बुद्धी नाही त्याला खेचून आणू नये, कारण तो राहणार नाही त्याच्यात, त्याला ते कळत नाही. त्यांनी तुका म्हणे ऐसे पशुजीव असं म्हटलेलं आहे. नचले उपाव तिथे काही असं समजून मनात राहा, म्हणू नका का आणि मानगड होईल काहीतरी म्हणणार हे इथे हे शिकवतात का म्हणजे पुन्हा आणि म्हणणार चांगलं आहे म्हणजे आम्ही चांगले लोक आहोत आम्हाला तुम्ही असलं काहीतरी म्हणता. तेव्हा काय चाललंय ह्याचं आकलन झालं आणि त्यात घोटाळा आहे आणि तो मला दुःखाकडे नेणार, असमाधानाकडे नेणार याची जाणीव झाली. म्हणून आपण इथे आलो. इथे म्हणजे जिथे कुठे सत्संगाला गेलो तिथे, किंवा दुसऱ्याला सांगावं असं वाटलं ते केलं मी. ते का केलं तर मला त्याच्यातली उणीव प्रपंचातली लक्षात आली, ती भगवंतानी भरून निघते हे कळलं, म्हणून मी भगवंताच्या नादाला लागलो, चांगल्या अर्थाने मी नामाला लागलो. हे जर मी लागलो हे मला पटलं ना म्हणून मी लागलो. त्याला कुठे पटलंय त्याची त्याला जाणीवच नाहीये. त्याचं काय चाललंय ते जर त्याला जाणीव नसेल तर त्याला सांगण्यात अर्थ नाही. माकडे मुठी धरले फुटाणे, त्याला जर तुम्ही टाळ्या वाजवायला सांगितल्या ते वाजवणार नाही, कसं भजन करेल. माकडे मुठी धरले फुटाणे ते म्हणते हात मोकळे नाहीत माझे, नाही तर भजन केलं असतं. अशा अडचणी सांगतात लोक. तुम्ही पाहिलं असेल जर एखाद्याला यायचं नसेल आणि तुम्ही जर आणायला गेला तर तो तुमचंच तोंड चुकवायचा प्रयत्न करतो पुढच्या शनिवारी, पुढच्या गुरुवारी म्हणा, काय रविवारी म्हणा, काय असेल त्याचं आपल्याला थोडंच काय म्हणायचं. कुठे जिथे तुम्ही म्हणायचं काही करायचं नाही, काही करू नका. शुक नळिकेशी गोविलेले पाय, खरं सांगायचं तर तिथे गोविलेले पाय तिथे त्याचे पाय अडकलेले आहेत हे त्याला कळत नाही. आणि उडून जाण्याचं महत्वही त्याला जर नसेल तर कशाला त्याच्या समोर हे सगळं सांगायचं. शुक नळिकेशी गोविलेले पाय विसरून जाय पक्ष दोन्ही, आपल्याला उडून जायला पंख आहेत हे विसरून जायला त्याला झालेलं आहे. त्याला कसं ते लक्षात येणार की हे तू अरे सोड सोड, काय मरायचंय काय म्हणतो मला, नामस्मरण करून काय आपलं प्रपंच बिघडवून घ्यायचंय काय असं वाटतं त्याला. त्याला काय सांगणार बाबा तू असंच न बिघडवता छान प्रपंच कर असंच म्हणणार त्याला, म्हणून राहू द्यावं त्याला. महाराजांनी सुद्धा अशाच भाषेत सांगितले की ज्याला त्याचं महत्त्व त्याला काही सांगू नये, कारण तू त्याच्या आनंदात राहू द्यावं त्याला. आनंदात किती दिवस राहणार आहे आपल्याला मिळच आहे, तर होते काय व्हायचं ते बरोबर वेळ आली म्हणजे. कारण याच्यात सगळा भावच महत्वाचा, तो त्याच्याकडेच नाही. मुळात जी गोष्ट हवी तीच जर नाहीये तर उगाच हे सगळं कशासाठी करायचं. तैसे अभाविक जन, दुसरीकडे म्हटलंय की तुका म्हणे तैसे अभाविक जन त्याशी वाया शिणं करू नये. आपला नामाचा वेळ गेला हा विचार करा. त्यांना मी पटवून द्यायला गेलो, सांगायला गेलो, त्यात माझा नामाचा वेळ नाही का गेला. हे किती चांगलं आहे, हे किती असं तसं करावं तसं करावं, जाऊ दे, ते त्यांची वेळ आली की ते करतील. त्यांना ते पाय पकडलेले आहेत त्या पोपटाने, तो सोडणार नाही. त्याला उडून जाता येतं पण आता काय करणार, त्याला ते कसं समजणार. ज्या वेळेला समजेल कधीतरी एखादा पाय सुटेल, कधीतरी एखादा पंखा आलेल तेव्हा तू म्हणेल बा ह्या म्हणत होतं ते खरं आहे. अशी भेटतात माणसं आपल्याला. 10 वर्षापूर्वी म्हणलं होतं तुम्ही, हा 10 वर्षाने आम्हाला ते वाटायला लागलं. आता ही वेळ आली, आता करतात, आता ते करणार, आता ते 2 पंख ते सगळं ते उडून जाण्याचं काय प्रश्न नाही. तेव्हा तो भाव निर्माण व्हायला पाहिजे, परिस्थिती लक्षात यायला पाहिजे, मग हे सांगण्यात अर्थ आहे. कावळ्याच्या गळा मुक्ता फळमाळा तरी काय त्याला भूषण शुभे. त्याला काय त्याचं आहे, हे सगळं चांगलं आहे पण कुठे ठेवायचं आहे. बका पुढे सांगे भावार्थ वचन का उगाची शीण होय तशी.
त्याच्यापुढे भावार्थाचं जरी प्रवचन जरी केलं तर ते म्हणते काय कठोर होती कोणा ठोक. त्या मध्ये छान चाललं होतं, तिचे काय आवाज काढत असतात ते म्हणून माझं मी किती छान सगळं माझं चाललं होतं, हे काहीतरी सांगायला लागले भावार्थ. तेव्हा असा त्याला क्षीण होतो त्याचा, त्यामुळे त्याला सांगण्याच्या भानगडीत पडू नये. कारण काही न लगे एक भावाची कारण, हे खरं जर आपल्या साधनेमधलं काम आहे तर भाव नाही त्याला सांगू नये. तुका म्हणे आण विठ्ठलाची, इतकं घेऊन सांगितलेलं आहे. तुका म्हणे आण विठ्ठलाची काय तर न लगे काही न लगे एकची भाव. त्याच्यावर मी उद्धरलो. धरून सांगणारे माणसं आहेत की मला भावाशिवाय हे काम नाही, त्याच्याजवळ तो नाही, तर तुम्ही वेळ घालवू नका, आपल्या भावाने आपलं काम करून घ्या, साधून घ्या. साधलेलं बघून कदाचित त्याला बुद्धी होईल, अरे यांना साधलं, यांचे प्रसंग विरुद्ध आहेत तरी हे आनंदात आहेत, हे कसे ते टिकून आहेत आणि यांचं काही नुकसान, परमेश्वर काही नुकसानच होऊ देत नाही, यांचं सगळं बरोबर सांभाळतोय आणि झालं तरी ह्यांची तर हालत नाही. हे बघितल्यानंतर त्याला वाटेल की काय हे आहे, कुठून आलं, कसं आलं, का साधलं. हां, आता तुम्हाला जरा सांगतो, ही वेळ आली म्हणायचं. तोपर्यंत जप करणाऱ्या मंडळींसाठी मुद्दाम, भजन करणाऱ्यांसाठी सुद्धा, हे आपल्यासाठीच. म्हणजे जपाचे निमित्त झोपेचा पसरू, देहाचा विसरू पाडून या. देहात सुद्धा भान राहत नाही. खरोखर असं होतं, इतकं तल्लीन व्हायला होतं आपल्या भाषेमध्ये जपामध्ये. एसटीत बघितलं असेल ते पूर्वीच्या काळी, अजूनही चालतात एसट्या, शेजाऱ्याच्या खांद्यावर डोकं असतं बघा, तो म्हणणं प्रयत्न करतो सभ्यपणे ते बाजूला करायचा, पण काय उपयोग झाला नाही. म्हणजे शेवटी तो बाजूला होतो, म्हणजे ते पडतो, मी जागा होतो. जपाचे निमित्त झोपेचा पसरू, ध्येयाचा विसरू पाडून या. त्यांनी त्याच्यावर हे ठेवले, बोट ठेवले, आपण सावध असावं आणि जेवढा वेळ सावध असू तेवढाच वेळ जप करावा, नाही तर झोपेतला महाराज सांभाळतात. आपल्याकडे बुद्धिमत्ता एवढी झाली आहे काय काय मला काय ते विद्याभ्यासात कुठे जाते कोणा ठोक, पण इकडे सगळीकडे उपयोग पडते. महाराजांनीच सांगितले झोपेत बेशुद्धीत सांभाळायची, ते सगळं परफेक्ट आठवतं. झोपेत आणि बेशुद्धीत सांभाळायची जबाबदारी माझी, जागेपणी जप तुम्ही करा. जागेपणी उरलेलं कुठं जप करतो, जपाला बसलेला असतानाच जप करतो मुळात. खरं म्हणजे चांगलं वकिलीनं हे स्वच्छ केलं पाहिजे, खरं सांगायचं तर हे काय म्हणणं आहे ते. पण असलं काहीतरी वाटतं आणि जरी झोप लागली तरी ते करतातच आहेत. त्यामुळे झोपेची जबाबदारी त्यांनी घेतली, त्यामुळं असं होण्याची शक्यता आहे. म्हणून जप करताना ऐसी ती भजने अमंगळवाणी सोंग संपादणी बहुरुपयाची. भजनाबद्दल ते सांगितले, सोंग संपादनी बहुरुपयाची. हा भजनाचं सोंग नको, नाही भजन झालं तरी चालेल, कारण ते एक साधन आहे मोठं मोठं साधन म्हणून त्याच्याकडे बघितलं तर एक भजन उद्धारायला माणसाला समर्थ आहे. आपलं बघितलं भजनाने आपण विचार करून बघा, अनुभवाने सांगतो की एक भजन म्हणलं तरी सुद्धा चित्त एकदम शांत होतं, शुद्ध होतं, जर आपलं त्याच्यामध्ये चित्त असेल, अर्थाकडे भान असेल. बाकी नको काही, ज्यात जे सांगितलंय तिकडे लक्ष असेल, ते जे काय त्यात आलं होतं, तो कोण महापुरुष आहे तिकडे लक्ष असेल तर बरोबर काम होतं. तेव्हा यातून सोंग संपादनी बहुरुपयाची. म्हणून तुका म्हणे मान दंभ जया चित्ती. एवढ्यावर थांबणार नाहीत. मागे आपल्याला एकदा आपण वाचतोच नेहमी इथे संतांचे जे नमनमाला, त्याच्यामध्ये सार आहे, सगळ्यांचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यासोबत प्रयत्नच केलेला आहे तो. तर पाखंड तोडून टाकिले असं म्हणलेलं आहे. एवढं जोरात म्हणायचं कारण काय, गाथेचा मागे रेटा होता, त्यामुळे ते म्हटलं तसं सगळं. त्यात जे काय 6 ओळीमध्ये म्हटलेलं आहे, 3 श्लोकामध्ये म्हटलेलं आहे ओव्यामध्ये, ते म्हणायचं कारण त्याच्या मागं गाथेमध्ये इतक्या वेळा ते येऊन गेलेलं आहे आणि इतके आघात आहेत. तेव्हा एवढं असेल सोंग संपादनी बहुरुपयाची, ठीक आहे, भजन चाललंय आपलं, भांडवल होतंय, ठीक आहे, एसी ती भजने अमंगळ आणि सोंग संपादनी बहुरुपयाची, हे ठीक आहे. पण ठीक आहे म्हणून तुकोबा थांबणार नाहीत. तुका म्हणे मान दंभ जया चित्ती, तयाची फजिती करू आम्ही. अरे बापरे, तर कशा पद्धतीने करतील काय सांगता येत नाही, पण करतील, एवढं करतील, लक्षात ठेवावं म्हणून हे सगळी आठवण करतो. पुढचं हे सगळं खरं असलं तरी त्यांचा भर आहे, आधार आहे, आपल्याला सांगी आहे, अनुभवाचे बोल आहेत, ते नामाचेच आहेत. ऐसा दुस्तर भवसागर नेणो कैसा उतरो पार आहे ना तसं.
काम क्रोधादी सावजे थोर दिसता ती भयंकर. विचार करायला लागलं, कुठे जायचे ते एकदा ठरलेलं पाहिजे. ते ठरलं की वाट ठरते, वाट ठरली की वाटेतल्या अडचणी कळतात. असं गणित आहे. तोपर्यंत काहीही काम क्रोधाचं काहीही वाटत नाही. पण भगवंताकडे जायचंय आणि तिथे अक्रोध हे त्याचं लक्षण आहे. सत्पुरुषाचं किंवा देवाचं लक्षण अक्रोध हे आहे. असं एकदा कळलं की क्रोधाचं हे अडचण लक्षात येते. तोपर्यंत महाराज म्हणले व्यवहारात दरारा पाहिजेच. काय आपण कसे संतांचे वचन फिरून इकडे तिकडे वापरू कोण आठो. दरारा पाहिजेच म्हणतात. राग येतो त्यांना खरं म्हणजे, पण त्याला ते दरारा समजतात आणि व्यवहारात तो पाहिजेच म्हणतात. त्यामुळं तो समर्थनीय ठरतो. इथे पोट ठेवले त्यांनी, म्हणून ते वाट ध्येय ठरलं पाहिजे. वाट ठरली की मग अडचणी आणि मग आपल्याला होणारी मदत सुद्धा. दोन्ही ठरतात त्याच वेळेला. जेव्हा जायचं ठरतं, वाट ठरते, तेव्हाच हे ठरेल. तेव्हा काम क्रोधादी सावजे थोर दिसता ती भयंकर. भयंकर केव्हा पण की जेव्हा असं दिसेल तेव्हा की अरे मला जिथे जायचंय तिथे यातलं काही चालत नाही. माया ममतेचे भोवरे घेते भयानक फेरे. किंवा माया ममतेचे भोवरे, तेव्हा ही ममतेत मी अडकलो, मायेत अडकलो की घाव घालतील. मायेत अडकलो तर पुढे जाता येणार नाही. सोडवा मग पुढे जा. माया म्हणजे दोरी आहे पायात घातलेली, पुढे जाऊ देत नाही. जनावर जसे पायात दोरी बांधलेली असते पुढे नाही जात आहेत. तर तसं जे आहे लोढणं म्हणतो आपण, गळ्यात बांधतो तसं आहे ते. तर तसं जर जोपर्यंत आहे ती पट्टी चालेल तेव्हा. लोढणं गळ्यात बांधलं आणि समजा जनावर आहे आणि बसून राहिलं जागेवर, त्याला काही अडचण आहे का? काही अडचण नाही. ते म्हणते कुठं आहे काय अडचण? बरोबर आहे. तसंच बरंच चालले बाहेर. काम करत नाही, माया ममता नाही, काय नाही, अडचणच नाही. कारण आपण पुढे चालायलाच लागलो नाही ना. चालायला वेगळी अडचण काय ते कळेल. त्यामुळे चालणाऱ्याला ह्या अडचणी आहेत. पण त्याचं हे सांगितलंय, वासनेच्या लहरी येती उद्योग हेलकावे बसती तरावया एक युक्ती असे तुका नाम नावेमध्ये बैसे. तरावया एक युक्ती असे तुका नाम नावेमध्ये बैसे. आपण आता ठरवा कुठल्या नावेमध्ये बसायचं, ते हरकत नाही. कुठलीही नामनाव का असू दे. तुकोबांचं म्हणणं स्वतःच एकच, तरावया एक युक्ती तुका नाम नावेमध्ये बैसे. तरावया एक युक्ती असे तुका नाम नावेमध्ये बैसे. मोकळा वेळ राहतो ह्याच्याच संदर्भात आहे तो नामाच्या. मोकळा वेळ असं कोणाला राहिला ना, बघितला की मला खात्री वाटत नाही की खरोखर मोकळा वेळ ही कल्पना नाहीच आहे कुठं. कारण इथं कुठं असं मला सांगा की एक सूर्य उगवला आहे आणि आता एक तासभर मोकळा आहे त्याला वगैरे. तुम्हाला कल्पना करून बघा तुम्ही कसं वाटतंय की समजा एक 7 ते 8 घड्याळ चाललंय आणि आता एक तासभर त्याला मोकळा आहे. मोकळा नाही, ठोका पडतो पुढं सारखा. तसं आपल्याला मोकळा वेळ ही फक्त कल्पना आहे. आपण भरायला शिकलो नाही म्हणून मोकळं वाटते, मोकळं नाही. घड्याळातली बॅटरी डाऊन झाली, बंद झाली तर घड्याळ सुद्धा थांबतं, मग भरपूर मोकळा वेळ आहे. जसं आपली बॅटरी डाऊन झाली असली तर मोकळा वेळ असतो. आपली जर बॅटरी डाऊन नाही तर सापडणारच नाही. ठीक आहे, तुम्ही पेपर वाचाल, माझं काय म्हणणं नाही त्याबद्दल. काय जगाची माहिती होईल, डोक्यात जाईल, काय माहिती होईल. पण काहीतरी होतंय, मोकळं नाही राहणार. तर मोकळं राहू नका. तुका म्हणे नाही काही नाही नेमाविणं. काहीतरी आपल्याला नेम केल्याशिवाय, आता गुरुदेवांच्या याच्यामध्ये तर त्याला नेमच म्हटलेलं आहे आणि बरोबरच आहे. नेम आहे तो. नामाचं निर्धार झाला आणि नाम घेतलं की नेम झाला. जवळ शब्द आहेत अगदी खूप. तर निर्धार होऊन विशिष्ट वेळ नाम घेतलं की नेम झाला. तर तो नेम आहे तो पाहिजे. मोकळा तो पुढे काय होतं ते महत्वाचं. मोकळा तो क्षीण दुःख पावे. म्हणून मोकळ्या माणसाचे मन सैतानाचं घर म्हणतात ते तसं आहे. तो मोकळा राहिलाय. वाचू दे, पारायण करू दे, काय त्याला शक्य असेल ते करू दे. डोळ्यासमोर ते धुवून तो लिहितोय. आपण बघत नाही का, लिहित आहे, शक्ती आहे ना, हात चालतोय ना, मग लिहू दे. हात चालत नसेल ठेवून दिले, मनाने घेईल, चालेल. पण तो मोकळा नाही. आपल्याला आपल्या भाषेमध्ये अनप्रोडक्टिव्ह काही नाही असं नाही. त्यांना सतत कामात राहावं असं त्यांचं म्हणणं आहे. काहीतरी भगवंताचं काम करीत राहा. प्रपंचाचं असेल तर प्रपंचाचं करीत राहा, पण काहीतरी करीत राहा. मोकळा तो क्षीण दुःख पावे. प्रपंचात असेल तर प्रपंचाचं नुकसान होईल, एक बाजून झालं. परमार्थात असेल तर शेवटी दुःख होणारच, ठरलेलंच आहे. तर त्या दृष्टीनं मोकळं राहू नये. फक्त 2 मुद्दे आता सांग. एक, परमार्थ त्यागाशिवाय नाही.
सोडल्याशिवाय मिळणार नाही, काहीच नाही. व्यवहारात पैसे दिल्याशिवाय जर वस्तू मिळत नाही, साधी मी वस्तू पैशाचा त्याग करणार नाही आणि मला तुम्ही वस्तू द्या, कुठल्याही दुकानात बघा विचारून, नाही जमणार ते. तो म्हणेल त्याचे काय असेल ते कमी द्या, एक वेळ 1 रुपया सूट देतो, डिस्काउंट देतो, 10 रुपयाचं 9 रुपयाला देतो, पण 9 रुपये द्याच, असं आहे. त्यामुळं असं कुठेही काहीही मिळणार नाही. त्यामुळं असं कधीही कल्पनासुद्धा करू नये की आपल्याला परमार्थामध्ये काहीही न सोडता सर्व मिळेल. अजिबात नाही, सगळं सोडावं लागेल असं म्हणणं. उलटं जर देव हवा असेल तर देव सोडून जे जे ते सगळं सोडावं लागेल. आता काही मनानं सोडावं लागेल, काही आसक्तीने सोडावं लागेल. ठीक आहे ना, सोडणं म्हणजे काय अगदी काय सगळं काय विकून टाकलं नाही घरदार, पण घरामध्ये राहतायत ते त्यांचं आहे ह्याची जाणीव झाली की सुटलं, असं सोडायचं. ती या अर्थाने सुटतं. तर प्रपंच आहे, माणसं आहेत, कटकट आहे, सगळं आहे, पण ती त्यांची आहेत. त्यांची आहेत म्हटलं की सांभाळायची आहेत, असं आलं ओघाने. पण त्रास आहे का म्हटलं तर नाही आहेत, कारण त्यांचे आहेत, म्हणजे असं सुटणार ते. ती त्यांची आहेत म्हटलं की त्यांची झाली, आपला त्याग झाला, भगवंत 2 पावलं जवळ आला. जेवढं प्रत्येक बाबतीत करीन तेवढा भगवंताचं माझं अंतर कमी होत जाणार. सर्वस्वा मुकावे तेणे हरी जिंकावे, इतकं स्पष्ट आहे. सर्वस्वा मुकावे तेणे हरी जिंकावे, दुसऱ्याला नाही मिळण्याची शक्यता. सर्वस्वा मुकावे तेणे हरी जिंकावे. आता कितपत भगवंत आपल्याला सापडला असेल तर जितक्या प्रमाणात त्याग केला असेल तितक्या प्रमाणात सापडला असेल. आपण काढून बघा आपलं अकाउंट, जितकं सोडलंय तेवढंच जमा झालेलं असणार आहे. एक भगवंताचा हातचा जास्त असेल एवढं सांगतो मला, तेवढी बारीक अकाउंट्स मधली खात्री आहे. हा इथे फार अकाउंटंट वगैरे बसलेले असतात, सगळेच बसलेले असतात क्षेत्रातले, संगीत विशारद अमको तुमको अलंकार सगळेच बसले असतात. तर काय करायचं, पण व्यवहार ह्या परमार्थ ह्याच्यातलं सांगावं लागतं की आपण जेवढं सोडलेलं असेल त्याच्यापेक्षा भगवंताने आपल्याला जे त्यागाने द्यायचं ते एक त्याचा हातचा आणखीन दिलेला असेल. कारण तो कृपाळू आहे, त्याला त्या सोडण्याचा तुमची जी मनाची तयारी झाली त्याचा आनंद आहे, त्याच्यासाठी तो प्रोत्साहन देतोय म्हणून ते मिळतंय. तर असं त्याचं होईल. पण त्यांना अभिप्रेत काय आहे म्हणलं तर तुकोबांना, सर्वस्वा मुकावे तेणे हरी जिंकावे, आणि सर्वस्वच गेलेलं आहे त्यांचं. बघ काय राहिले म्हणून त्यांच्याकडे आपण बघतो. काय 40-42 वर्षी मला सांगा, काय काय तारखा बघितली तरी आपल्या लक्षात येतं की काय सोसलं असेल, केवढ्या काळात सोसलं असेल, कोणत्या वयात सोसलं असेल, आणि कोणत्या वेळात काय सहन केलं असेल आणि काय मिळवलं असेल. एवढं नुसतं जरी पाहिलं तरी आपल्याला आहे त्या जागी आपण फार भाग्याचे आहोत असं वाटतं. म्हणून तारखा घातल्यात त्या तेवढ्यासाठी. सालं का घातलीत ही कळावं निदान. काहींच्याकडे बघून तरी वाटतं, तुकोबांच्याकडे बघून फार वाटतं हे अलौकिक काम आहे इकडे, पण तिकडेच काम आपल्याबरोबरच आहे. असं कुठं 42 आणि 48 काय ते आपण विचार सुद्धा करू शकत नाही की असं आनंदाचे डोही आनंदाचे काय. आणि आज प्रकाशित करतं सगळं जग ती गाथा, तेव्हा कळेल. काय सर्वस्वा मुकावे तेणे हरी जिंकावे, काय अर्थ प्राण जीवे देहत्याग. तिथं आता आपलं निरंजन स्वामींचं चालूच आहे, देहत्याग इथपर्यंत आहे सगळं, ह्यातलं सगळं. काय त्याग, तर त्यागमध्ये आपल्याला काय वाटतं की एखाद्या ठिकाणी गेलं देणगी दिली की त्याग झाला. आपली कल्पना 151 अशी 1001 काय असेल ते आपल्या 11,000 काय ज्याच्या त्याच्याप्रमाणे ते 11 लाखाचे धनी असतात, 25 लाखाचे धनी, तिथे ते 11,000, त्याचा काय मेळ लागत नाही. त्यामुळे तो मेळ आहे तिथे. त्यात सुद्धा आग्रहामध्ये म्हणजे जे त्यागामध्ये स्थूल आणि सूक्ष्म आहेत, त्यातले घरदार मुलं बाळ पैसा महत्त्वाचा विषय आहे. जे त्यागायचं आहे ते शक्य आहे. मुलाचा त्याग करायची गरज नाही, घरातल्यांचा त्याग करायची गरज नाही. त्यांच्यातली आसक्ती सोडली म्हणजे ती सुटल्यासारखी झाली, म्हणजे त्याग झाला. आपल्या दृष्टीनं त्यागाचं काम झालं. आता राहिला प्रश्न काय, अपेक्षा. महत्त्व काय सोडायची लक्षण काय, तर अपेक्षा नाही. आपलं काम केलेलं आहे, त्यांचं काम करायचं की नाही त्यांचा प्रश्न आहे, असं आहे. त्यामुळे तो आपला त्याग बरोबर आहे, म्हणजे झाला असं समजायला हरकत नाही. पण पैशातला त्याग करता येतो, इस्टेटीतला करता येतो. हे सूक्ष्म काय आहे, आपल्याकडे खूप आहे, आपली मतं आहेत, आपले बेत आहेत, अनेक बेत आखलेले आहेत आपण पुढे,
काय आपले आयुष्य गृहीतच धरलेले की आपण खूप वर्ष जगणार आहे वगैरे, म्हणजे असं आणि धरावं काय हरकत नाही, एकदम उगाच काय घाबरवून सोडण्यात अर्थ आहे, पण तरी सुद्धा गृहीत धरून आपण केलेले की साधारणपणे सर्वसाधारण आयुर्मान वगैरे आपलं 70-75 शिवाय काय आपण हालत नाही. तर त्यामुळे तेवढ्या काळात पेन्शन भरेल का नाही इथपासून मागे मग सगळं जे जिथे जे आहे तो 40व्या वर्षी काय 35व्या वर्षी काय जे असेल ते तिथपासून सगळं त्यांनी ठरले. मग त्यात मतं बेत आपले आग्रह आपल्या काळज्या आपल्या भय सरळ सरळ तरी बेत कुठं असतात, सरळ तरी मतं कुठं असतात, आग्रह तरी सरळ कारण ते तडील जाणार नाही आपल्याला माहिती असतं. त्यामुळे पुन्हा त्याचं भय वाटतं. परत हे सगळं म्हणतोय खरं पण थडील जाते की नाही वाटतो, मग म्हणतोयच कशाला, सोडूनच दे ना ते भगवंतावर पण ते नाही सुटत, म्हणणार करणार तसंच असंच वाटतं. पण ते सोडून दिलं तर पण ते दोन्ही घेतील ना, तर ते तसं नको. आपण त्या आग्रह पण धरणार आणि काळजी पण करणार, त्या आग्रह सोडून द्यावा. मला अनेकदा असं वाटतं की काय जे काय 9 झाले त्याच्या पुढे 10 झाले 11 झाले, हा कितवा ग्रह आहे कोणाला ठोक, पण आग्रह मोठा एक ग्रह आहे एवढं प्रत्येकाच्या पत्रिकेतला ग्रह काय आहे नक्की आहे. तेव्हा काळजी वाटत राहते सारखी होईल की नाही होईल की नाही, अरे ती भगवंतावर सोडले ना आपण, मग आता ते होईल की बदल व्हायचं तर नाही होणार, बरं आपण करून तरी होणारच आहे असं कुठे आहे. ती पुन्हा काळजी भय आपल्याला आहेच की नाही इकडे की होतंय की नाही, मग तुम्ही आता केलं ना सगळं झालं ना होणार ना ते आता ठीक आहे गॅरंटी नाही. ते तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये सांगतात की नाही, म्हणजे इथे पण त्यातले पण लोक आहेत बाबा क्षमा करा तर की बाबा आम्ही प्रयत्न केले ते आले माहिती आहेत आम्ही प्रयत्न केलेत पण आता काय आता नशीब काय आता तुमचं जे काय बघायचं आता कितपत रिस्पॉन्स मिळतोय वगैरे वगैरे त्या भाषेमध्ये, पण ती शेवटी तेच. मग असं जर आहे ते त्याच्यापेक्षा ते त्यांच्यावरच सोपवलं तर त्यागाशिवाय मिळणार नाही. तर ते जरी त्यांच्यावर सोपवलं तरी त्यातून काहीतरी काय मिळेल, शांती मिळेल लगेच. भगवंताचं एक रूप आहे आपल्याला ताबडतोब जाणवतं की काळजी सुटली की लगेच शांत होतं चित्त, सोडून द्या, सोडलं की आपलं चित्त शांत. ते जे आपला आग्रह बेत आणि इच्छा सगळं आहे सोडलं की लगेच चित्त शांत राहतं. बस आपलं झालं काम, भगवंत झालं की आपल्याला काय दुसरं पाहिजे. एक शेवटचे दोन की साधनाच्या दृष्टीनं त्यांनी स्वतः साधन काय केलं. साधन तर खूप केलं, भजन दिसतंच आहे बरोबर आहे आपल्याला माहिती, नामस्मरण दिसते सगळं दिसतंय, पण त्यांनी स्वतः असं म्हणताना त्यांचं स्वतःचं साधन सांगताना सांगितले तुका म्हणे शरण आलो हे साधन. असं कोणी काय साधन इतकंच पट्ट नाही सांगितलं. तुका म्हणे शरण आलो हे साधन तरी तो चिंतन राहतं दिस काय करत नाही. आणि का करीत नाही ते तुमचे स्तुती योग्य कोठे माझी वाणी मला सांगा. खरं आहे प्रत्येक वस्तू करे त्यांनी सांगितली, म्हणून मला अभंग फार आपल्यासमोर एकदा ठेवायचं होतं त्याच्यात कधीतरी घेवते पण आत्ता बोलून संपवायचे. म्हणून तुमचे स्तुती योग्य कोठे माझी वाणी, काय म्हणून मी करणार तुमच्यासाठी, तुमची स्तुती योग्य कोठे माझी वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. त्याला उपाय एवढाच. तेव्हा हेच करू शकतो. भक्तिभाग्य तरी किती आहे पण नेली तुळशी दळ. मला तुळशीच पत्र देण्याची सुद्धा माझ्याकडे ऐपत नाही, माझी परिस्थिती नाही. मग काय मी करतो, जोडून अंजोळ वास. हात जोडण्यापूर्वी मनुष्य फुल वाहतो, हात जोडतो. ज्याला फुल वाहता येत नाही त्यांनी काय करायचं, जोडून अंजोळ वास. मला द्यायला तुळशीपत्र नाही. आता त्याला पान नाही फुल नाही फळ नाही काय नाही त्याच्याकडे आणि नाहीच आहे. अशी अवस्था पण भोगलेली आहे. महाराजांनी सांगितले एक मी जी गरिबी भोगली ती कोणी भोगली नसेल तशी परिस्थिती आहे. तर तसं जे आहे ते ती अवस्था आहे. म्हणजे आपण किती चांगल्या अवस्थेत आहोत. द्यायचं म्हटलं तरी आपल्याला बराच काळ लागेल, एवढं सगळं असतं देण्या एवढं खूप आहे. माळ्यावरचं काढायचंच आहे अजून खालीच सगळं. आणि ती आपली खोल्या आहेत ना ती वेगळ्या खोल्या पुन्हा असतात प्रत्येकाच्या घरी, तर त्या काढायच्याच आहेत. तरी सुद्धा किती आहे, ह्यांना काय आहे, ह्यांना काहीच नाही. नेरी तुळशी दळ जोडून अंजुळ भासे, म्हणून मी हात करून भाय कैसे भाग्य ऐसे पाविजे सन्निध. तुमच्या जवळ जावं असं माझं भाग्य तरी कुठे आहे. भाग्य याला काहीतरी करावं लागतं ना, ते मी केलं नाही. किती जाणीव असेल की माझ्या हातून काही व्यक्तीचं झालेलं नाहीये, काही व्यक्ती केली नाही, फक्त प्रपंच केला. व्यर्थ प्रपंच हा केला अवघा शेवटी वाया गेला म्हणले ना, तसं झालेलं आहे. केला मी, पण कैसे भाग्य ऐसे पाविजे सन्निध. तुमच्याजवळ जावं, पांडुरंगाजवळ जावं, संतांच्या जवळ जावं. मी काय केलं असं, कैसे भाग्य ऐसे पाविजे सन्निध. नेणे पाळो विध करुणा भाकी. फक्त करुणा बघतो बसून, सन्निधी येण्याची शक्यता नाही. संतांचे शेवटी, कारण तुम्ही भेटाल पांडुरंगा, तुम्ही संतांना भेटाल, आमचं काय.
संतांचे शेवटी उच्चिष्टाचे आस. संत कृपाळू आहेत त्यामुळे थोडं मागं ठेवणारच त्यातलं काहीतरी, त्यातलं आपल्याला मिळेल. नाहीच आपल्याला पुरते थोडं, की जे काही देतील त्याच्यातलं जे काही तुका म्हणे शेष, त्यातलं आपल्याला तेवढंच न पुरेल. एवढा जरी वाटायला आला तरी पुरेल. संतांचे शेवटी उच्चिष्टाची आस करून या वास पाहत असे. उच्चिष्टाची आस धरून वाट पाहतो. करी इच्छा काय, फक्त एवढीच. लोकांची सुद्धा इच्छा आहे. काय इच्छा आहे तर करी इच्छा मज म्हणत आपुले. बस काय असते भक्ती, हे नातं आहे ते वेगळ्या बाजूने नीट कळावं म्हणून हे सगळं आहे. करी इच्छा मज म्हणत आपुले. कसं पण एखादी बोले निमित्ताच्या, कसल्या तरी निमित्तानं जरी ते म्हणाले की तो आपला माणूस चाल काम कर. महाराजांचा माणूस गेला तो लगेच त्याला वेडा म्हणतो. तो गेला ना की महाराजांना आपला म्हणाले. अरे आपला तो वेडा कुठे गेला, एवढी फक्त चौकशी केली, उशीर झाला म्हणून दिसला नाही. एरवी बसला तो कोणी चौकशी पण केली नाही, महाराजांनी पण केली नाही. पण पाहिलं सगळं काय आहे, त्याचा भाव पाहिलेला आहे. तेव्हा विचारलं फक्त, उशीर झाला, पानं घेतली, माणूस नाही, तर अजून गेला. अरे तो माझा वेडा कुठे गेला, माझा म्हणाले. झालं म्हणले काम माझं निघतो. काय पुढे थांबून काय करायचंय, कारण जे करायचं ते झालं. तेव्हा तुका म्हणे शरण आलो हे साधन. मी ह्यासाठी मी काय केलं, करीतो चिंतन रात्रंदिवस. शरण आलो हे साधन, तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुढे. तेव्हा आपापलं कर्तव्य करावं आणि मनाने शरण राहावं. हे खरं. आपल्या साधनाचं मूळ त्यांनी सांगितलं. याला जोडून साधन आहे म्हणून साधनाचं मूळ सांगतो. निर्वैर होणे साधनाचे मूळ. फक्त तुकडे घेतले त्याच्यातले. निर्वैर होणे, कोणाशीही काहीही वैर नाही, वैरभाव नाही. निर्वैर होणे साधनाचे मूळ. ते आपल्याकडे आहे ना, एक अभंग प्रसादमध्ये आहे, तिथे याच्यात संकलामध्ये. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रे न खाती सर्पतया. त्यात आहे, त्याच्यात हे आहे निर्वैर, वैर नाही. म्हणून रमणांच्या जवळ कुठल्याही प्राण्याला सुद्धा भीती वाटत नाही, शांतपणे येऊन समोर बसतात. आपले विश्वनाथ महाराज वाघ बसायचे येऊन समोर शांतपणे. जसं आपण एक शांतपणे बसलो आहोत, वाघही शांतपणे बसलेत. हो, हे दोघे एकत्र असताना शांत बसत नाही तर तेही शांत बसत नाही, हेही शांत बसत नाही. ते त्यांची डरकाळी ऐकूनच इकडे गडबड उडते. त्यानंही माणूस बघितलं की धावपळ होते. तर ह्याच्यातच काय कोण ठोक बंदूक आहे का काय, कारण आपल्याबद्दल खात्री येते ना तेवढी. एवढे काय आपण दया सिंधू नाही, त्यांना खात्री असते. त्यामुळे त्यांची पण धावपळ सुरू होते, झडप घालायची का काय करायचं, पळायचं, हे ठरतं सगळं. तेव्हा निर्वैर असलं म्हणजे हे प्रश्नच उद्भवत नाही. वाघ येतात, बसतात, बसू दे. आपल्याकडे तुकाराम, आपले सीताराम महाराज चालले होते, ते नाही का त्यांना म्हणले गुरु, आपले स्वामी महाराज पुढे, सीताराम महाराज मागे होते. तेव्हा तुम्ही स्वामी महाराज गुरु, हे शिष्य, ते गुरु पुढे चालले. त्यांनी चालता चालता अरण्यामध्ये पुढे वाघ, शांतपणे वाघ बसलेला दिसतो समोर. स्वामी महाराज मागे सरले आणि सीताराम म्हणाले, सीतारामा मला भय वाटतं म्हणले. व्याघ्रराज बसलेले आहेत समोर, खूप जंगलात वगैरे, आणि अशा काळात ते दृश्य आपण कल्पना करू शकतो की समोर व्याघ्रराज बसलेले आहेत म्हणले. मामास भय वाटते. सीताराम महाराज पुढे झाले, म्हणले मी पुढे जातो. काय करणार, खाणार, मी तयार आहे, असं ते नातं असतं. ते पुढे झाल्यानंतर तो निघून गेला. खाण्याचा प्रश्न नाहीच आहे कुठे. म्हणून निर्वैर. दोघेही संत सत्पुरुष आहेत, गुरु शिष्य आहेत. तेव्हा आपलं त्यांनी पुढे विचारलं, त्यांचं सगळं लिहिलेच काम असतं. पुढे विचारलं, अरे एवढंच तुम्हाला दिसत होतं समोर, तर मी भयाने मागे सरकलो, तर तुम्ही कोणत्या ह्याने पुढे गेला? ते म्हणले गुरुच्या बळावर गेलो. काहीतरी पाहिजेच, पण निर्वैर झाले. पण ते कशाने झाले? गुरुच्या बळावर झाले. गुरुने परीक्षाच घेतली, गुरुने काय आवड त्याच्यात, ते असं उभा करतील तिथले त्या जागी. पण हे असं असतं, म्हणजे परीक्षा अशी होते आणि कळतं की निर्वैर आहे का नाही, आहे, त्यामुळे वाघ निघून गेला असं. तेव्हा त्यागा नाव तरी विषय वासना. कार्यकारणापुरते विधी. त्याग म्हणजे काय? कार्यकारणापुरते विधी. कार्यकारण जेवढा आहे संबंध, तेवढा
त्याच्यात कर्म आहे, बाकी कर्म नाही. ज्यादा कर्म आपली ओढून घेतलेलीच कर्म त्याच्यापेक्षा जास्त मोठी. मूळ कार्यकारणाने प्रारब्धाने आलेली कर्म एवढीशी, नाव प्रारब्धाला ठेवतो, कर्म एवढी करून ठेवतो. ही सगळं आमचा एरिया. 20% प्रारब्ध, 80% आम्ही बांधलेलं प्रपंच. आणि म्हणतो आपण 80% प्रारब्धात काय करणार आपलं, तर आपण तरी खरं आहे करण्यासारखं तर करा, पण ते करायचं असेल तर हे लक्षात ठेवा, कार्यकारणापुरते विधी. मग बघावं आपण आपलं जे काही गोळा केलंय त्यात किती प्रारब्धाचं, किती कार्यकारणापुरतं आणि किती आपण गोळा केलेलं. तेव्हा तिथे त्यागा नावाला, त्याग हे साधन त्यांच्या दृष्टीने. आता श्रोते वक्त्यांच्यावरही आलेत, तेही सांगतो. आशाबद्ध वक्ता भय श्रोतयाच्या चित्ता. अशाबद्दल आता इथे भय आता संपते का नाही याचा आहे. कुठलंही भय असू शकतं. भयाला काय तुम्हाला काय असं वाटलं की काय भय म्हणजे काय वागातच भय, असं काही नसतं. आपल्या रिक्षा मिळणार नाही, उशीर होतोय, कामं थांबली, अमकं झाले, स्वयंपाक होईल की नाही, रात्री उशीर होणार, झोपायला उशीर होईल, अमकं होईल तमकं होईल, किती चिंता डोक्यामध्ये असतात. माणसं वाट बघत असेल, ती बोलतील का, घरी कोणी इथे आलेलं नसलं तर त्याचा प्रॉब्लेम वाटतो. सगळं की असं की भय काय ते आहे. भय श्रोतयाच्या चित्ता, आशाबद्ध वक्ता भय श्रोतयाच्या चित्ता, गातो तेची नाही ठावे, आणि मग तोंडवासी काही द्यावे, ही वक्त्याची अवस्था सांगितली. म्हणून त्यात ते आले, झाले लोभाचे मांजर भीक मागे दारोदार. माप आणि गुणी, तुका म्हणे रीती दोन्ही. त्यालाही काही नाही, त्यालाही काही नाही आहे, कोणालाच काही मिळालं नाही. भाव असता तर त्याच्यात ओतला असता तर त्यालाही मिळाला असता, आपला आहे तो टिकलाच असता, देऊन वाढतो, मग आणखीन वाढला असता. तुकोबांचं चिंतन केलं समजा आपण, तर आपल्यालाही तितका भाव भरून आला तर आणखीन जो होता तो आणखीन ओसंडून जाईल. तुकोबांचं आहे, हे आहे, तिथे आहे, दिवस आहे, म्हणून आपण केलं चिंतन, त्यांचा तो भाव आणखीन ओसंडेल. त्यानं तो निर्माण आहेच, तो आणखीन वाढेल, असं होऊ शकतं. नसेल तर काय होईल, माप आणि गोणी, तुका म्हणे रीती दोन्ही. तर ह्याच्यावरनं आपण लक्षात ठेवावं काय ते. तेव्हा हे बिदागीचं काम नाही साध्या भाषेत, त्यासाठी नाही. ज्यांचा तो व्यवसाय तर ते ठीक आहे, त्यांना काही म्हणत नाही मी, पण ज्यांचं त्याच्यावर नाही त्यांनी तसं करू नये, एवढं तरी करता येण्यासारखं आहे असं. आता आपल्या जिव्हाळ्याचा विषय नेहमीचा भविष्याचा. माणसं पैसे देऊन अहो नाम फुकट, भविष्याला पैसे, अशी परिस्थिती आहे. जे भविष्य घडवतं ते फुकट आणि तिथं पैसे आनंदाने देतात माणसं. आणि ते सुद्धा तसं देत नाहीत, तीच पत्रिका दुसरीकडे ते म्हणाले ते खरं आहे की नाही, यांचं काय ओपिनियन काय, म्हणजे ते काय ऑपरेशन आहे सेकंड ओपिनियन घ्यायला, म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा घ्यावंच असं मला मत नाही, पण ओपिनियन घेतात. भूत भविष्य कळो यावे वर्तमान, हे तो भाग्यहीन त्यांची जोडी. बस स्पष्ट मत काय ते तुकोबांचं आपण ऐकून ठेवा भविष्याबद्दल, की भूत भविष्य कळो यावे वर्तमान, असं जर आपली इच्छा असेल, जो भविष्याचा प्रांत म्हणतो आपण तो, हे तो भाग्यहीन त्यांची जोडी. आम्ही विष्णुद्यासी देव द्यावा चित्ती, आम्हाला गरज नाही तिची, आम्ही विष्णुदासी देव द्यावा चित्ती. मग तुम्ही काय करणार, आम्ही देव देतोय चित्ती, त्यामुळे चित्ताला विषयच नाही आहे डोक्याला. तो विषयच आपल्या डोक्याला नाही, त्याचा आपल्याला काय त्रास आहे, ज्याचा विषय डोक्याला आहे त्याचा त्रास आहे. मग विषय डोक्याला आहे म्हणून भविष्यवेत्ता. मग ते पुन्हा प्रश्न आला, मग त्यांनी एक सांगितलं, यांनी एक सांगितलं, मग ती आहे का नक्की नाही, ती वक्रदृष्टी आहे का, सरळ मार्गी होणार आहे का, सरळ होणार आहे का, काय आणखीन करायचं आहे का, शांत नारायण नागबळी आमकं तमकं नाशिकन हे ते इथं संगमावरून काय व्यापच्या व्याप, केवढे व्याप त्याची पुढे माणसांना करणाऱ्यांना करू द्यात. पण भक्ती मार्गाचं तुकोबांचं म्हणणं आज बीजेचं काय आहे, भूत भविष्य वर्तमान, भूत भविष्य कळो यावे वर्तमान, हे तो भाग्यहीन त्यांची जोडी. आपल्याला नरदेहाला घालून भाग्यात ठेवलेलं आहे, तर आम्ही विष्णुदासी देव द्यावा चित्ती. होणार ते होते प्रारब्धे, होऊ दे. तो जर प्रारब्धानेच होणार आहे तर ते होऊ दे ना. तुम्हाला या 6 महिन्यामध्ये बहुतेक एखाद्या अपघाताचा योग दिसतो. झालं आपलं आत्ताच बाहेर पडताना घरी जातोय का नाही कोण ठोक असं वाटायला लागतं. मायनर असेल पण थोडी दुखापत होऊ शकते साधारणपणे असं वाटतं. ते गंभीर जेवढं सांगतील तेवढं आपल्या आणखीन ते वाटायला लागतं, खचायला लागतं. म्हणजे या वर्षातच काहीतरी असं होणार आहे, असं होणार आहे, असं होणार आहे. ते वर्षभर 364 दिवस असं होणारच आहे, काहीच होत नाही. शेवटी 65व्या दिवशी
काहीतरी योगात बदल झाले जसे परत एकदा बघूया आपण, घेऊन या. आपण असं करू, तुमची वेळेवरून एकदा पहिल्यापासून मांडून बघूया. मी कोणाला म्हणत द्यावं त्याचा त्याचा व्यवसाय जनतेने करावा, पण पुन्हा एकदा मांडून बघू. कदाचित त्याच्यात चूक असेल. व्हायला हवा होता म्हणजे व्हायला होता काय असो. आम्ही विष्णू द्यासी देव द्यावा चित्ती, होणार ते होते प्रारब्ध हो देते, होणारच आहे ना तो होते. तर मला कळून काय उपयोग आहे? मला आज गाडी चालवताना थरथर होते, कारण होणार आहे केव्हा तरी. आता केव्हा तरी होणार आहे म्हणून आजपासून थरथर कशाला? ज्या दिवशी होणार त्याची पाहिजे. असलं काहीतरी आपल्या गळ्यात येतं. म्हणून आपण विष्णुदास असा हे उत्तम. आपण भगवंताच्या रामाचे आहोत ना, विठोबाचे, मग त्याला काय करायचं तर बघेल काय करायचं. बरं असला भोग घडतो तर भोग आहेच. तुम्ही भोग बघताना आम्ही आठवतो उलटा, आणि चांगली आठवण होते. भोग बघताना चांगली आठवण होते ना. वेदना व्हायला लागल्या म्हणजे मग अगदी राम 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 सगळं किती स्पीड येतो मग. आड काही नाही तुझे फळविजय आणले, काहीही येत नाही आपल्या आड. कुठे भोग ओरला आता आठवीचा तुझं मजा. तुला मी जेव्हा आठवतो त्यावेळेला फळभोग आहेच कुठे. मुळात जो प्रारब्धाने येणार तो सुद्धा कुठे आहे. आड काही नाहीये तुझे फळबीजे आणले. फळबीजाने जे आणलं म्हणजे जे प्रारब्ध झालं कर्म, त्याचा मला त्रास होणार, ते काही होणार नाही. उद्वेग ते वाया विण काहीचा क्षीण चिंतने. कशासाठी करू मी? तुका म्हणे गेला भ्रम. माझा याचा भ्रम निघून गेलेला आहे. तुका म्हणे गेला भ्रम. मी कशाने? तुमच्या धर्मे पायाच्या. तुमच्या सहवासात मी आलो, माझं चित्त शुद्ध झालं, माझ्या मनाला नामाने शांतता मिळाली, माझ्या मनात भविष्याची चिंता संपली. माझं काम करणं एवढं माझं फक्त कर्तव्य आहे, बस. बाकी काय? उपासना करा, सत्संग नाम काय असेल. जर सावधच राहायचं असेल तर ते दाखवून त्याच्यापेक्षा सावध राहण्यापेक्षा, सावध म्हणजे पुन्हा आणि अतिच सावध म्हणजे आत्ताच होतोय की काय, म्हणजे त्यांनी वर्षभरात सांगितलंय ते आज होणार आहे का उद्या होणार आहे का या रविवारी का पुढच्या रविवारी हे करत बसण्यापेक्षा सावधच व्हायचं असेल तर अरे गिळले हो संसारे, तिकडे सावध व्हा. अरे गिळले हो संसारे, काहीतरी राखा, खरं काहीतरी आहे ते ठेवा मागे. संसाराने गिळले सगळं. एखादा ते अजगर गिळतं की नाही असं ते आहे. काळा आला जवळ रसावया, का आपण ह्यांचा स्वामींचा अभंग बघतोच आहे. काळ टपाला तो महावारी, तसं आहे. जरा बेसावत सापडू द्या, गेलाच त्याने गिळलंच, तसं आहे. तर अरे गिळलो हो संसारे, काहीतरी राखा खरे, दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग. दोन्ही दिलेत माणसाने. आज आपल्याला बुद्धिवती आहे ना, नाम आहे ना, सत्संग आहे ना. म्हणून त्यांना विचारलं होतं सत्संगाशिवाय उद्धार नाही असं तुम्ही सांगता. महाराजांना विचारलं होतं ना, तुकोबांना कुठे सत्संग होता? ते म्हणले होता. असं कसं होईल? नामाचा होता ना म्हणले. काय महाराजांनी उत्तर दिलं? बरोबर आहे. त्याच्या इतका सत्संग असू शकेल का? तर तो आहे ना आपल्याला. त्यांचं म्हणणं दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग, हे जर दिलेलं आहे तर इकडे लक्ष द्या की अरे गिळलो संसारे, काहीतरी राखा खरे. येथे न घली आड संचित, ती संचिताचा शब्द आहे ना, संचित. तर संचिता शब्द हा शब्द सुद्धा काढू नका इथेच, संचित. म्हणून ते आपल्याकडे बिडकर महाराज म्हणायचे ते परमार्थात म्हणजे प्रारब्धाचं नाव काढू नका म्हणले. सगळे प्रयत्न आहेत. तेव्हा उठाउठी गोड, त्यांचा सल्ला एवढाच आहे, तेवढं लक्षात ठेवूया. उठाउठी गोड, बीजे वाढवा. आपल्याकडे नामाचे बीज आहे. बीजे वाढवा. नामाचंच पुन्हा नाम घेतलं की वाढलं, असं वाढत जाईल. बीजे भेटलं. त्याला योग हे म्हणू नका की योग नाही आहे, वेळ नाही आहे, असलं काही म्हणू नका. आणि आपण ते करू शकतो म्हणून तुकोबांचा दुसरा अभंग आहे ना, मडे दाखवून या करीती पेरणे, कुणबियाचे वाणी लावला आहे. तसं आहे. वेळ पडली तर झाकून ठेवा, एवढी पेरणी उरकू द्या. पुन्हा सगळी झोपणी करणं अवघड आहे. जुळणी करणं त्यापेक्षा एवढं उरकू दे. काहीतरी ते करायचंच आहे आपल्याला. 4 तासाला केलं म्हणून काय बिघडणार आहे असं वाटतं. समजा कार्य असलं, मनुष्य उरकून घेतो, त्यांच्याकडे निरोप देऊ नका. झालं की झालं. होतं ना तसं. मग हे जर आपल्याला करता येतं पण आम्हाला काय अडचण आली आपल्याला, ती अडचण सांगू नये असं त्यांचं म्हणणं. आता 2 गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे एक उपदेश आणि इस्टेट. तुकोबांचं म्हणणं इस्टेटीबद्दल पण काहीतरी आहे. उपदेश करणारे घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. प्रसन्न, अगदी खरं. 300-400 वर्ष झाली तरी खरंच कुठल्याही घरामध्ये ब्रह्मज्ञान इतकं सोपं सांगण्यासारखा विषय नाही कुठला. बाकीचे किती विषय अभ्यासक्रमात लावलेले असतात, किती अभ्यास करायला लागतो. याला काही अभ्यास करायला लागत नाही. थोडंसं ऐकलेलं कुठेतरी असलं तरी सुद्धा बास होतं. पुस्तक सुद्धा नाही बघितलं तरी चालतं. म्हणून तुकोबांनी म्हटले घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान.
म्हणून आव्हान दिलेले, निरे कोणापाशी होय एक रज, नुसतं एक रज खरं असेल तरी द्या रे मज दुर्बळ असे. खरं असलं तर मी दुर्बळ आहे, मला द्या, मला त्याची गरज आहे. तुमच्याजवळ खराच परमार्थ असेल तर एक घास मला द्या, त्याची मला गरज आहे. माझं दुर्बळ असेल. आशा तृष्णा माया कालवून दोन्ही, दंभ तो दुरोनी दिसत असे. दुरून सुद्धा दंभ दिसतोय. काम क्रोध लोभ शिणवी बहुत, मिळवून आता काळ कुठ. अशा ठिकाणी तो सत्संगाला सांगितलं ना, त्याचं हे दुसरं. तुका म्हणे तेथे काही हाता नये, आयुष्य मुले व्हायला तर सो होईल यामध्ये सावध राहा. त्यात कशावरून ओळखावं? शिष्याची नेघे सेवा, मानी त्यांना देवासारखे. शिष्याची नेघे सेवा, जिथे कुठं गुरु परंपरेचा प्रश्न असेल तिथे लागू आहे. शिष्याची नेघे सेवा, त्यांना मानी देवा, त्यांना देवासारखे माने. तिथे आहे त्याचं म्हणणं, त्यांचं परीक्षा, मानी देवासारखे. तर असं जर मानलं असेल तर तिथे आहे काहीतरी. आणि काय होतं? शिष्याची जो नेघे सेवा, मानी देवासारखे, त्याचं काय आहे तर त्याचा फळे उपदेश. त्याच्याच उपदेशाला फळे येतात ज्याने सेवा नाही घेतली. आणि दोष भराटे, तर त्यांच्या वाट्याला दोषच येतात. तेव्हा असं झालं तर हे होईल ते बघून, म्हणून ते स्वामी म्हणले गुरु नवे रे गुरे म्हणावे, पुष्कळ बराला आठ रे. त्याच्यासाठी सावध राहण्यासाठी सांगितलं. असो, आपला अगदी जिव्हाळ्याचा विषय काय? इस्टेट. जेव्हा तुकोबांचं म्हणणं काय? साचुनिया धन दावी पोरासी भांडणं. इतकंच वाटतं. कोण आपल्याला संत तरी सांगणार वाचा खरं आहे. 2 पळ्या असल्या तरी सुद्धा त्या 2 पळ्यावरनं भांडून घेईन. साध्या स्वयंपाकाच्या पळ्या अगदी, त्यात सुद्धा ती जड आहे जरा, ही हलकी, मला हलकी दिली बरं. असतं स्टीलमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे. साधं स्टीलची असली तरी सुद्धा जुन्या काळातली जरा असली तर जाडजूड असते, अलीकडची हलकी असते. गेज आपलं सगळं कळतं त्यातलं बरोबर. ते कमी गेजचं आमच्या वाट्याला आलं, आम्ही धाकटे काय करणार? लागतंच ते. साचुनिया धन लाभी पोरासी भांडणं, नाही नारायण तुका म्हणे स्मरेला. तो स्मरला असला तर साचलं नसलं असतंच, कारण त्यागावरच परमार्थ आहे ना. मग ते तिथे कुठे गेलं म्हणूनही साचलं कसं ते? मग ते आता त्रास देते. सावध झालो नाही, लटकी याची आशा, होतो पडिला वळसा. स्वतःचं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं, मला सुद्धा वळसा पडला होता. होतो पडिला वळसा, होऊन या दोषा पात्र मिथ्या अभिमाने, बरवी उघडली दृष्टी, नाहीतरी होतो कष्टी. आक्रंदते सृष्टी मात्र या चेष्टाने. आपल्याला कल्पना येत नाही, पण आपण करतो त्याचा प्रत्येक गोष्टीचा संबंध सृष्टीशी येतो. मी एका घराला 2 घरं, 2 घराला 4 घरं बांधली तर सृष्टी आक्रंदते ह्या भाषेत सांगितलेलं आहे. का घेतलं कुठून तुम्ही ते? मग हवेतून निर्माण, आपल्याकडे जादू थोडीच का आपण बुवा महाराज आहे का काय आहे? काय नाही. म्हणजे जिथून घेतलं, नदीच्या काठची वाळू आहे, तो आक्रंद येईल का नाही नदी? मला सांगा. तिच्या वाटेची आपण वाट लावली म्हणजे ती हे होईल ना, त्रस्त होईल ना. आक्रंदते सृष्टी, साधं सुद्धा नाही, आक्रंदते सृष्टी. मी क्षणभर विचार केला की खरोखर प्रत्येक ह्या आपल्या संचयामागे, अन्नपाण्यामागे मी म्हणत नाही, जमिनीतून उगवून येतं, आपण खातो, ठीक आहे. संचय केला की सृष्टीचं आक्रंदन होतं, कारण त्याचा तिने ते देण्यासाठी दिलेलं होतं. तुमचं पोट भरल्यावर ते त्याचं होतं, तर ते दिलं नाही म्हणून ती आक्रंदते. ह्यात सुद्धा आता बाकीच्या तर प्रत्येक गोष्टीत सृष्टीचं काहीतरी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर माझं चालू आहे. पूर्वीची आता घरं असायची त्यावेळेला वासे असायचे, त्या घरांना झाडं तोडायला लागायचे. ज्याचं घर बांधायला काढायचं तो सांगून ठेवायचा. पूर्वीच्या काळात होते हे आपल्याला माहितीच. तुमच्याकडचा आंबा, तुमच्याकडचा फणस, काय जे वापरायचं असेल तर ते आमच्यासाठी ठेवावं. तर हे लागणार, ठीक आहे, गरज आहे त्याला लागणार, बरोबर. पण गरज आहे तर त्याच्या पुढे जिथे जातो तिथे सृष्टीचं आक्रंदन सुरू होतं आणि आता आपण मग ते पर्यावरण दिनदिन करतो. यावरनं आपण ओळखा. तेव्हा साचून या धन लावी पोरासी भांडणं, नाही नारायण तुका म्हणे स्मरेला. मरणाची नाही शुद्धी, लोभी प्रवर्तली बुद्धी. मरणाची नाही शुद्धी, लोभी प्रवर्तली बुद्धी. परती तो कधी घडेच ना माघारी. कधी तो एकदा त्या लोभाच्या जंगलात शिरला की तो मागे येतच नाही कधी, कारण लोभाला लोभाचंच
अपत्य होतं. त्या अपत्याला लोभाचंच अपत्य होतं पुढे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे पहिलंच आवरलं तर पुढचं आवरेल, नाही तर आवरणारच नाही. ते त्याच्या पुढचं आपोआप पडतं. तेव्हा एवढं आपण विचार करावा. म्हणून त्यांनी म्हटलं की द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. त्याच्याशिवाय व्यवहार चालेल का? चालणार नाही. व्यवहाराला मिळवावं का नाही? मिळवणं. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे ना, बरोबर. त्याच्या बॅलन्सिंग सांगितलं. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेचकरी. हे सांगणारे कोण आहेत? तेच आहेत ना. म्हणजे त्यांना त्याची कल्पना आहे, पण त्यांना त्याचं अनर्थाची पण कल्पना आहे. त्यात तो अनर्थ कुठे होईल ते पण सांगितलंय. आणि हे दोन्ही सांगून झाल्यानंतर खरं धन सांगितलं. तेवढं आपल्याला बघायचं की थांबायचं. आजच्या प्रसंगी हाची लाभ घ्यावा, एवढीच विनंती आहे. आजच्या प्रसंगी हाच लाभ घ्यावा, पुढील भार देवावरी घाला. प्रारब्ध काही न पालटे सोसे, तृष्णेचे हे पिसे वाया वीण. आता काय करावं? तुका म्हणे घी राहे ऐसे धन. फार बारीक शब्द आहे. तुका म्हणे घी राहे ऐसे धन. हे खरंच राहील. अंती जो येत सांगाती, त्याचे नाममुखी असो. ते धन, नाम धन फक्त बरोबर येणार, काय नाही. तसंच तसं, तिथंच्या तिथं लगेच मोकळं करा म्हणतात. तृष्णेचे हे पिसे वाया, तेव्हा त्याचं काय होणार नाही. तो काय म्हणे घे राये ऐसे धन, सादर श्रवण करून या. आपण केलं आता थांबू. अंती जो येत सांगाती, त्याचे नाममुखी असो. एवढं जरी आपल्याला या निमित्ताने आपल्यासमोर राहिलं तरी खूप झालं. कितीतरी विषय होते, खूप विषय राहिले, याची पण कल्पना आहे. पण ते आता वेळाभावी राहतो, चालणारच. काय महाराजांची इच्छा असेल त्यानुसार पुढचा आचार्य. आता उद्या रविवार, त्याचा जपाचा वार आला रविवार. आरवाई जोशींच्याकडे जप आहे. रमेश जोशी इथं आहेत, खांबाजवळ बसलेले आहेत. ओळख आहेच, पुरी जप झालेलेच आहेत गारेच्या गणपतीजवळ. नंतर त्यांना कोणाला माहीत नसेल घर तर त्यांनी माहीत करून घ्यावं अशी त्यांना विनंती आहे. ज्यांना शक्तिबुद्धी होईल त्यांनी 4 ते 6च्या जपाला रविवारच्या यावं. सद्गुरुनाथ महाराज. करायचा आज बीजेचा, त्या तुकोबांच्या आरतीनं करतो आज. तेवढं आपलं राहिले. वाळूया श्री तुकोबाना, जय जय तन मन पावना. देव भक्तांच्या जीवना, आम्हा भक्तांच्या जीवना. काय तन मन पावना आहेत, म्हणून जसेच्या तसे स्वीकारायला तयार आहेत. आपल्याला कोणी जसंच्या तसं स्वीकारायला नंतर तयार नाही, आधी तयार आहेत. आधी सुद्धा माहितीच आहे आपल्याला. म्हणून तनमन पावना. तो यांचा अभंग विश्वनाथ महाराजांचा. देह शुद्ध होई म्हणून असं म्हटले त्यांनी. देह शुद्ध होतो नामाने असं म्हटलेलं आहे. म्हणून ते शरीर देवाला मग चालतं. आणि त्यांनी देव जिवंत केलेला आहे, म्हणून देवांचंही ते जीवन आहे. आणि भक्तांचं तर आपलं आहेच आहे. वाळूया श्री तुकोबाना, वाळूया श्री तुकोबाना. जय जय तन मन पावना, जय जय तन मन पावना. देव भक्तांच्या जीवना, भक्तांच्या जीवना. वाळूया श्री तुकोबाना, वाळूया श्री तुकोबाना. जय जय तन मन पावना, जय तन मन पावना.
देव भक्तांच्या जीवना, आम्हा भक्तांच्या जीवना. जगजनात राहुनी, जगजनात राहुनी, अवघे विपरीत साहुनी, अवघे विपरीत साहुनी, संसाराची मजुरी करुनी, संसाराची मजुरी करुनी, जोडियेले भक्ती धना, जोडियेले भक्ती धना, जोडियेले विठ्ठल धना, जोडियेले विठ्ठल धना. ओवाळूया श्री तुकोबारा, ओवाळूया श्री तुकोबारा, ओवाळूया श्री तुकोबारा. मदभ्रम केले दूर, मदभ्रम केले दूर, भेद पाखंडा प्रहार, भेद पाखंडा प्रहार. कोठे व्हावे कृपण उदार, कोठे व्हावे कृपण उदार, हाती दिले मर्म ज्ञान, हाती दिले मर्म ज्ञान, हाती दिले ब्रह्मज्ञान, हाती दिले ब्रह्मज्ञान. ओवाळूया श्री तुकोबारा, ओवाळूया श्री तुकोबारा, ओवाळूया श्री तुकोबारा. साधकाची जपुनी दशा, साधकाची जपुनी दशा, कशी टाकावी ती आशा, कशी टाकावी ती आशा. मान कैसा अवहेरावा, मान कैसा अवहेरावा, डोळा घातले अंजना, डोळा घातले अंजना, जगा लाविले भजना, जगा लाविले भजना. ओवाळूया श्री तुकोबारा, ओवाळूया श्री तुकोबारा, ओवाळूया श्री तुकोबारा. दावियेले स्वहित कशात, दावियेले स्वहित कशात, साधनांची काय मात, साधनांची काय मात. दिना गाथा हे अमृत, दिना गाथा हे अमृत, गाठी कैसे नरनारायणा, गाठी कैसे नरनारायणा. याच जन्मी नारायणा, याच जन्मी नारायणा. ओवाळूया श्री तुकोबारा, ओवाळूया श्री तुकोबारा. जय जय तन मन पावना, जय जय तन मन पावना. देवा भक्तांच्या जीवना, देवा भक्तांच्या जीवना. आम्हा भक्त
भक्तांच्या जीवना ओवाळूया श्री तुकोबारा ओवाळूया श्री तुकोबारा ओवाळूया श्री तुकोबारा श्री तुकाराम महाराज की जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जानकी जीवन स्मरण जय जय राम